मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये हे चाललंय काय? महाराष्ट्राचे एक मंत्री टीव्ही चॅनल समोर जाहीरपणे सांगतायत की इथून पुढे कायमस्वरूपी आमची सत्ता राहणार. एवढंच नाही तर किती मतं पडणार हे सुद्धा ते सांगतायत. त्यानंतर काही दिवसापूर्वी जे उत्तर भारतीय आहेत त्यांनी एक मुंबईमध्ये एक मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही मुंबईवर आणि महाराष्ट्रावर सुद्धा कब्जा करू शकतो. त्यानंतर ही जी सत्ताधारी पक्ष आहे ह्याचे जे उच्च पदस्थ नेते आहेत ते ज्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये फिरतात त्यावेळेस त्या ठिकाणी जे प्रचार ते करतात त्यावेळेस सर्वात जास्त आक्षेप त्यांचा जो असतो तो घराणेशाहीवर असतो की घराणेशाहीने या देशाचं वाटोळं केलेलं आहे. हे त्यांचा प्रचाराचा एक भाग असतो. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय हे जर तुम्ही बघितलं, जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये च्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी ज्या आता 2 डिसेंबरला होणार आहेत आणि 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे, जो पहिल्या फेजमधला नगर परिषद नगरपालिकांचा, त्या ठिकाणी स्पष्टपणाने उघडपणाने साम दाम दंड भेद ही नीती वापरली जात आहे. आणि त्यामध्ये सर्वात मोठं काम काय असेल तर त्या ठिकाणी घराणेशाहीला एक प्रकारे प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि राज्याचे मंत्री, त्यानंतर खासदार, आमदार यांच्या पत्नी, नातू, सुना, अजून कोणी मुलं बाळं या सर्वांना त्या ठिकाणी नगराध्यक्षापासून तर थेट सदस्यापर्यंत बिनविरोध निवडून आणलं जात आहे. आणि यामध्ये हे जे तिन्ही पक्ष जे महायुतीचे आहेत या तिन्ही पक्षांचे सदस्य निवडून येण्याचं बिनविरोध प्रमाण जे आहे हे मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. आणि त्यामुळं एक प्रकारे चिंतेची गोष्ट ही लोकशाहीसाठी सध्या आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या वर्किंग प्रेसिडेंट आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामधून त्यांनी ही जी लोकशाहीवर जे आक्रमण होत आहे त्याच्याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे. कारण ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ते घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असते. आणि ही जी जबाबदारी आहे ती संविधानाने त्यांच्यावर दिलेली आहे. कारण 1992 साली जो कायदा संमत झाला 73 आणि 74 वही घटना दुरुस्ती, आणि त्याच्यामधून जे सत्तेचं विकेंद्रीकरण होण्याची जी प्रक्रिया आहे त्या सत्तेच्या विकेंद्रीकरणामधून हे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ते त्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळं हा जो अधिकार आहे हा संविधानाने त्या ठिकाणी घटनात्मकदृष्ट्या हे जे राज्य निवडणूक आयोग आहे ह्याला दिलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल काही दिवसापूर्वी ज्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते ह्या राज्य निवडणूक आयोगाचे जे कमिशनर आहेत त्यांना ज्यावेळेस ते भेटले होते त्यावेळेस त्यांची जी काही वागायची पद्धत होती किंवा ज्या प्रकारे त्यांनी उत्तरं दिले किंवा ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की हे जे काय आहे हे केंद्रीय निवडणुकाच्या हातामध्ये आहे, आमचं याच्यामध्ये काही रोल नाही, किंवा ह्या ज्या मतदार याद्या आहेत ह्या केंद्राने आम्हाला पाठवलेल्या आहेत त्या आम्ही वापरणार आहोत, किंवा याच्यामध्ये EVM आम्ही वापरणार आहोत. त्यानंतर त्यांची जी काही भूमिका होती ती योग्य आणि पारदर्शक नसल्याचं हे जे काही महाविकास आघाडीचे नेते होते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं. आता ह्या ठिकाणी ज्या खासदार सुप्रिया सुळे आहेत त्यांनी त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाला पुन्हा एक पत्र लिहिलेलं आहे की या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 डिसेंबरला होणार आहेत, त्याचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. परंतु त्या ठिकाणी हे जे सरकार बसलेलं आहे हे सरकार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दमदाटी करून किंवा साम दाम दंड भेद ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये मग आमिष दाखवून, भय दाखवून किंवा अजून काही वेगवेगळे जे काही हातखंडे असतात त्या सर्वांचा वापर त्या ठिकाणी ते करत आहे. आणि त्या ठिकाणी जे योग्य आणि इंटरेस्टेड किंवा ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे असे इच्छुक आणि योग्य उमेदवार यापासून त्यांना दूर केलं जात आहे किंवा निवडणूक प्रक्रियेपासून त्यांना दूर केलं जात आहे. आणि त्यांना ॲप्लिकेशन त्यांचा जो केलेला आहे तो परत घेण्यासाठी भाग पाडला जात आहे. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या मार्गाने प्रलोभन दाखवलं जात आहे किंवा धमकावलं जात आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ही योग्य प्रकारे होत नाही. आणि त्यासाठी त्यांनी जे काही पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा जो इतिहास राहिलेला आहे त्याच्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र कशा प्रकारचा आहे, त्याच्यामध्ये जी संस्कृती आहे किंवा ही जी काही राजकीय परंपरा आहे ती यशवंतराव चव्हाणांपासून कशा प्रकारे महाराष्ट्राने जपलेली आहे. आणि ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं तो जो पुरोगामी महाराष्ट्र आहे त्याचं पुरोगामित्व जपण्याची जबाबदारी ही संविधानाने तुमच्यावर दिलेली आहे. आणि म्हणून ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या मुक्त आणि पारदर्शकपणाने होणं हे आवश्यक झालेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता हा जो राज्य निवडणूक आयोगाचे जे काही हे प्रमुख आहेत किंवा हे जे काही इलेक्शन कमिशन आहे हे खरोखर याच्यामध्ये काय करतं हे पाहणं महत्त्वाचं राहील. कारण ज्या प्रकारची भूमिका त्यांनी निवडणूक याद्यांच्या बाबतीमध्ये, मतदार याद्या आणि EVMच्या बाबतीमध्ये घेतली होती
त्यावरून हे काही समजत नाही की ते नक्की काय याच्यामध्ये ॲक्शन घेतील किंवा नाही, परंतु घ्यावी ही अपेक्षा मात्र त्यांची आहे किंवा खासदार सुप्रिया सुळे यांची आहे की त्यांनी या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. परंतु ते कितपर्यंत घालतील यावर मात्र ज्या जनता आहे किंवा आम्ही आपल्यासारखे जे नागरिक आहेत त्यांच्या मनामध्ये मात्र शंका आहे. परंतु त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न मात्र खूप महत्त्वाचे आहेत. लोकशाहीसाठी हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण आपल्या देशाची जर व्यवस्था जर भ्रष्ट झाली, ही जर निवडणूक प्रक्रिया जर भ्रष्ट झाली, तर मग हे जे म्हणतायत ना की 2047पर्यंत आम्ही आणि पुढचे 100 वर्ष आम्ही, हे सहज शक्य आहे. याच्यामध्ये काहीही कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. म्हणजे थोडक्यामध्ये काय झालंय की यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही जी निवडणूक प्रक्रिया जे आम्ही राबवतोय त्या निवडणूक प्रक्रियामध्ये तुम्ही बघितलं असेल सर्व विरोधी पक्ष एका बाजूला आहेत, त्यांना सर्वांना माहिती आहे. आणि एवढंच नाही तर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष यांचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की सर्व ज्या मतदार याद्या आहेत त्या बोगस मतदारांनी भरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये दुबार नावं आहेत, त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत. त्या जोपर्यंत नीट होत नाहीत तोपर्यंत मतदार याद्या शुद्धीकरण त्याचं केलं पाहिजे. ज्याला SIR च्या नावाखाली वोट चोरी दाबण्याचा जो प्रकार आहे तोच या ठिकाणी आहे की त्यांना सांगितलेलं आहे की ह्या मतदार याद्या जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. परंतु त्यांना त्या निवडणुका लादायच्या आहेत, त्या ते घेणारच आहेत आणि त्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे. आता साम दाम दंडभेद फक्त या पातळीवर होतोय का, किंवा हे जे पक्ष आहेत हे या ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी करतायत का, तर साम दाम दंडभेद हा सरकारच्या पातळीवर सुद्धा सुरू आहे असं दिसतंय. कारण ज्या प्रकारे या मतदार याद्यांचं शुद्धीकरण न करता निवडणूक लादण्यात आलेली आहे त्यावर निश्चित झालेलं आहे की निश्चितपणाने या ठिकाणी जो काय घोळ आहे त्यामध्ये हे जे निवडणूक आयुक्त आहे हे काही करू शकणार नाहीत किंवा ते काय करतील अशी अपेक्षा करणं हे एकदम भोळेपणाचं होईल. कारण निवडणुका ज्या असतात ते घेण्यामागचं कारण काय, निवडणुका घेण्यामागचं कारण हे असतं की आपल्याला लोकांना आपले जे प्रतिनिधी आहेत ते निवडता आले पाहिजेत. परंतु जर निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला जर हा अधिकारच नसेल की आपल्याला कोण प्रतिनिधित्व आपण करणार त्याचं आपण निवडणार, तर त्या ठिकाणी जर असे बिनविरोध निवडणुका जर व्हायला लागल्या किंवा दमदाटी करून भयाने किंवा आमिष दाखवून जर त्या ठिकाणी जबरदस्तीने कोणाला हे जे काय नॉमिनेशन आहे किंवा जे काय नावं आहेत ते जर मागं घ्यायला लावली तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा जो निवडणूक आहे ती योग्य झाली असं म्हणता येणार नाही. आणि ह्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने खरोखर लक्ष देणं महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी अशा प्रकार जर घडत असतील तर त्या ठिकाणी ह्याच्यावर नियंत्रण करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. परंतु ते करतील की नाही ह्या बाबतीमध्ये शंका आहे. आणि जरी त्यांनी काय करायचा प्रयत्न केला तर जास्तीत जास्त तो जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याप्रमाणे हे पुन्हा एकदा म्हणतील की पुरावे द्या किंवा असे कोणी नावं मागं घेतली, असं कोणाला दमदाटी झाली, मग त्यांनी किती कंप्लेंट केल्या, त्यांनी कुठं कंप्लेंट केली, त्याची काय चौकशी झाली, ह्या अशा 12 भातडी किंवा त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट तुम्ही द्या मग आम्ही चौकशी करू, ह्या असल्या गोष्टी ह्या समोर यायची शक्यता आहे. त्यामुळे काय झालंय की या ठिकाणी एक परिस्थिती जी आहे एक मात्र म्हणून मी म्हटलं की जे मी थंबनेल लिहिलं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा बिहार होतोय का, ही जी भीती आहे ही प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे की आपल्या महाराष्ट्राला जी परंपरा लाभलेली आहे संतांची परंपरा आहे, ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं. या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं आणि ही एक परंपरा, चांगली परंपरा, एक हेल्दी परंपरा आणि त्याही पुढे जाऊन एक विकसित राज्य किंवा देशाचं ज्याला ग्रोथ इंजिन म्हणतात किंवा ज्याला एक विकसनशील राज्य ज्याला म्हणतात त्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडणं किंवा ज्या प्रकारे ह्या ठिकाणी बिहार आणि उत्तर प्रदेश जे मागास राज्य आहेत त्यांच्या बरोबरीसारखं जर महाराष्ट्रामध्ये घडायला लागलं आणि या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी एक प्रकारची जी काही मतांची लूट आहे आणि या ठिकाणी जर कब्जा करण्यासारख्या जर गोष्टी या ठिकाणी बोलल्या जात असतील किंवा इथून पुढे निवडणूक आम्ही जिंकणार, इथून पुढे आम्हाला 51% जास्त मतं मिळणार किंवा इथून पुढे कायमस्वरूपी आम्ही सत्तेमध्ये राहणार, हा जो अहंकार आहे हा कशाच्या जीवावर आहे हे समजत नाहीये. आणि लोकांनी आता हेच प्रश्न विचारले पाहिजेत की तुम्हाला हा जो आत्मविश्वास आहे तो कशाच्या जीवावर आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की ज्या वेळेस आम्हाला महाराष्ट्राच्या निवडणुका किंवा बिहारच्या निवडणुका किंवा इतर निवडणुकांमध्ये जे निकाल लागलेले आहेत त्या निकालाच्या आधारावर ते बोलत आहेत की लोकांनी हे ठरवलेलं आहे की त्या ठिकाणी आमचंच सरकार या लोकांना आवडतंय कारण आम्ही विकास करतोय. आणि म्हणून आता हे जे विरोधी पक्ष आहेत ना, या विरोधी पक्षांची ही जबाबदारी आहे की ह्या
जे सत्ताधारी पक्ष आहे, जसं हा सत्ताधारी पक्ष ज्यावेळेस विरोधामध्ये होता त्यावेळेस जसं तो सत्ताधारी पक्षाची लक्तरा काढायचा, त्याप्रमाणे या ठिकाणी ह्यांचा जे विकास आणि जे सुशासन आहे ह्याचा बुरका फाडण्याची विरोधी पक्षांची जबाबदारी आहे. आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून हा कोणता विकास करतात, कोणतं सुशासन आहे आणि कोणतीही एक प्रकारचा जो घमंड आहे की जो म्हणतोय की इथून पुढे कायम आम्हीच असणार, हा एक प्रकारे मतदार आहेत त्या मतदारांचा सुद्धा अपमान आहे. मतदारांनी हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही तर कोणाला सांगितलं नाही की आम्ही तुम्हालाच निवडून देणार, मग तुम्हाला हे कसं कळतं. ते म्हणतात की ज्या प्रकारे निवडणुकाचा निकाल लागतो त्यावरून जनतेने हे ठरवलंय असं आम्हाला समजतं की जनता आमच्या बाजूने आहे. मग ते जे निकाल आहेत ते मॅनेज आहे हे विरोधी पक्ष ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ते म्हणतात की हा काहीतरी विरोधी पक्ष नॅरेटिव्ह काहीतरी चालवण्याचा प्रयत्न करतायत आणि विकासावर ते बोलत नाहीत. आणि म्हणून आता विरोधी पक्षाला जर ते म्हणतायत की विकासावर बोला, ते जे विकासाची जी पोलखोल आहे ती विरोधी पक्षांनी केली पाहिजे आणि लोकांनी सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही कशाच्या जीवावर म्हणताय की इथून पुढे आम्हीच राहणार. हा लोकशाही आणि संविधान ह्याचा अपमान आहे. अशा प्रकारे डायरेक्ट बोलणं आणि ते पण संविधानिक पदावर बसलेले लोक जे संविधानाची शपथ घेतात, जे लोकशाही मानतात असं म्हणतात, संविधान मानतात असे म्हणतात आणि अशा प्रकारचे लोक ज्यावेळेस टीव्ही चॅनलवर उघडपणाने म्हणतात की या ठिकाणी आम्हीच कायमस्वरूपी राहणार, हा जो अहंकार आहे हा कशामुळं आहे हे लोकांनी विचारलं पाहिजे. आणि आमचा जो अधिकार आहे सरकार निवडण्याचा, कारण शेवटी हे जे सरकार बनलेलं आहे हे सरकार आमच्यासाठी बनलेलं आहे, तुमच्यासाठी आम्ही नाही, आमच्यासाठी तुम्ही आहात. आणि दुसरी गोष्ट, आमच्या पैशांनी आमच्या मतांनी हे सरकार चालतं, तुम्ही तुमच्या घरातून पैसे आणून चालवत नाही. त्याच्यामुळं पार्ट्या ह्या फक्त आमच्या प्रतिनिधी आहेत. पार्ट्या ह्या देशाच्या नागरिकांसाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी स्थापन झालेल्या आहेत. देशाचं जे सरकार आहे हे सर्वांच्या पैशाने आणि सर्वांच्या मताने निवडलं जातं आणि सर्वांसाठी आहे. त्यामुळं कुणीही या ठिकाणी असं म्हणायचा प्रयत्न करू नये की आम्हीच या ठिकाणी आहोत आणि दुसरा विरोधी पक्ष हा काही कामाचा नाही आहे आणि आम्ही सत्तेमध्ये राहणार. हे फक्त सत्ता लुटण्याचा हा प्रकार आहे आणि त्यासाठी हे माध्यम आहे वोट चोरी. आणि म्हणून राहुल गांधी जे म्हणतायत ना ते बरोबर आहे की या ठिकाणी वोट चोरी करून जर सरकार बनवलं जातं तर लोकांच्या मतांची गरजच नाही आहे. तुम्ही मत कोणाला पण द्या, आम्हाला माहिती ते कुठं जाते आणि आम्हाला माहिती ते कसं मिळवायचं, ही जी सिस्टीम आपल्या देशामध्ये काम करते. त्यामुळं अशा प्रकारे या ठिकाणी हे जो काही बिनविरोध निवडणूक लावण्याचा प्रयत्न हा जो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चालू झालेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे, कारण तो लोकशाहीसाठी घातक आहे. आणि म्हणून जे खासदार सुप्रिया सुळे यांनी जे पत्र लिहिलं आहे हे अत्यंत योग्य आहे. त्या ठिकाणी ह्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारे लोकांना सुद्धा जागरूक करण्याचा हा प्रयत्न केला आहे की अशा प्रकारचं वातावरण आपल्या राज्यामध्ये होतंय आणि महाराष्ट्राचा बिहार करण्याचा, उत्तर प्रदेश करण्याचा हा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि हे जर थांबलं नाही तर पुढे ह्याचं जे भयानक रूप आहे हे अजून आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे थोडक्यामध्ये आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून याची सुरुवात होईल आणि पुढे विधानसभा आणि लोकसभा इथपर्यंत सुद्धा बिनविरोध निवडून द्यायची परंपरा ही सुरू होऊ शकते. हे लोकांनी समजलं पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन हा जो अधिकार आहे ना हा स्थानिक स्वराज्य संस्थांना वर निवडणुका लढण्याचा हा सामान्य जनतेचा अधिकार आहे. जे नगरसेवक होऊ पाहतात किंवा जे समाजसेवक आहेत, जे समाजासाठी कार्य करतात, त्यांना खरोखर वाटतं की आम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि वर्षानुवर्ष जे कार्यकर्ते मेहनत घेतात त्या कार्यकर्त्यांचा हा विषय आहे की त्या ठिकाणी आम्हाला एक संधी मिळाली पाहिजे, पक्षाने आम्हाला संधी दिली पाहिजे. परंतु पक्ष जर घरातच लोकांना, बायको, मुलं, नातेवाईक ह्यांना जर पुढे ढकलतोय आणि त्यांना जर सत्ताचा सुख देतोय आणि स्वतः पण राज्यामध्ये सत्ता उपभोगतोय देशामध्ये, हे जे डबल इंजिन हा जो प्रकार आहे हा लोकशाहीसाठी घातक आहे. कारण असं म्हटलं जातं की ज्यावेळेस सरकार मजबूत होतं तेव्हा जनता कमजोर होते आणि म्हणून सरकार कमजोर असलं पाहिजे त्यावेळी जनता ही मजबूत होते. आणि म्हणून आपल्याला एक कमजोर सरकार निवडण्याची गरज आहे, मजबूत सरकार असता कामा नये. कारण जर मजबूत सरकार राहिलं, आता हे बघा तुम्ही, डबल इंजिनचा हा एवढा मास्टर स्ट्रोक आहे. उद्या जर हे ट्रिपल इंजिन लागले ह्यांना तर ते काय करतील आणि किती मनमानीपणाने कारभार करतील हे तुम्ही समजून घेऊ शकता. यावर तुम्ही विचार करा.
तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून लोकांना पण हे समजलं पाहिजे, त्यांनाही जाणीव झाली पाहिजे की निश्चितपणाने आपला जो अधिकार आहे त्या अधिकारावर अतिक्रमण होत आहे. आणि हे लोकशाही संविधान एवढंच नाही तर आपले जे फंडामेंटल राईट, जे मूलभूत अधिकार जे संविधानाने आपल्याला दिलेले आहेत, त्या संविधानाच्या आपल्या अधिकारावर हे आक्रमण आहे. हे अशा प्रकारचं वागणं, बोलणं आणि अशा प्रकारे लोकांना दमदाटी करून त्या ठिकाणी आपले लोक ह्या व्यवस्थेमध्ये घालणं आणि स्वतःची घरं भरणं हे थांबलं पाहिजे. त्यासाठी आता तुम्ही सुद्धा आवाज केला पाहिजे, बोललं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.